नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात सुपरफास्ट 50 मधून आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या 4 जागा लढवणार। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईसह ईशान्य मुंबईची जागा लढणार, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत पुन्हा निवडणूक लढवणार। उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात। महानंदाचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाचा राजीनामा। महानंद NDDB कडे जाण्याचा मार्ग आता मोकळा। सकाळीच महानंद डेअरीत जा आणि दूध विकत घ्या। महानंद आता गुजरातला विकलंय। महानंदानं गुजरातला जाणाऱ्या चर्चेवरून जितेंद्र आव्हाडांचं ट्विट करत सरकारला टोला। भाजपचे राष्ट्राध्यक्ष JP नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी घेतली भेट। देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळे, आशिष शेलार, दरेकरांची देखील हजेरी। लोकसभेच्या जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। देवगिरी बंगल्यावर अशोक चव्हाणांनी अजित पवारांची भेट घेतली। काही आजीमाजी आमदार देखील भेटायला आल्याची दादांची माहिती। भाजप कार्यकर्ता संमेलनात खासदार पूनम महाजन गैरहजर। JP नड्डांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण। श्रीकांत शिंदेंसह मंत्री उदय सामंत आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर। 40 कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ होणार। जरांगेंकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा। सगळेसोयरीच्या कायद्यासाठी जरांगेंचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारची विनंती। जरांगे पाटलांकडून 3 मार्चला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोकोचं आवाहन। राजकीय नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, आले तर गाड्या ताब्यात घेण्याचा जरांगेंचा थेट इशारा। अजय बारसकर हेकेखोर भोंदू महाराज, त्यानं मला शिकवू नये। जरांगेंचा हल्लाबोल, तर तुकाराम महाराजांवरील वक्तव्याबद्दल खेद व्यक्त। अजय बारसकर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी। बच्चू कडू यांचे आदेश। मनोज जरांगेंवर आरोप करणं बारसकरांना आता पडलंय महागात। नितेश राणेंच्या अडचणी वाढल्यात। संजय राऊतांच्या अब्रुनुकसानीचा खटल्यात राणेंना दिलासा द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय। 24 फेब्रुवारीला माझगाव कोर्टात हजर राहण्याचे निर्देश। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामतीत दौऱ्यावर। बारामतीमधील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश। शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटलांकडून अब्दुल सत्रांना शिवीगाळ। मराठा आंदोलकांशी संभाषण करताना सत्रांना शिवीगाळ। ऑडिओ क्लिप व्हायरल। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदेगडातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। खासदार हिना गावितांना उमेदवारी देण्यास शिंदेगडाचा विरोध। हिना गावित पक्षपातीपणा करतात, चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप। TV9च्या नावानं फसवणूक करणारा अटकेत आहे। रमजान सुभान मुजावर अशा नावाच्या व्यक्तीला बेळगावमधून अटक करण्यात आली आहे। बनावट ओळखपत्रासह गाडी जप्त। TV9च्या नावानं फसवणूक करणाऱ्या मुजावरची जेलमध्ये रवानगी। शिक्षकांकडून 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार। पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा पेपर तपासणार नाही, शिक्षकांचा सरकारला इशारा। सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकरांचे दौरे वाढलेत। टेंभुर्णीतील महादेव मंदिरात साकडं घालत नेतृत्व देण्याची जानकरांची प्रार्थना। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी निलंबित। MKCL कंत्राटासह अन्य तक्रारींप्रकरणी डॉक्टर सुभाष चौधरी यांच्यावर राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कारवाई। पंढरीशेठ फडके यांचं दीर्घ आजारानं निधन। बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह अशी देखील पंढरीशेठ फडके यांची ओळख आहे। पुण्याच्या खडकवासलातील शिवणेत शेकडो महिलांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार। लोकसभा निवडणुकीच्या काळात बँक व्यवहारांवर प्रशासनाची नजर राहणार। व्यवहारांबाबत दक्षता घेण्याच्या नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या बँकेच्या बैठकीतून सूचना। अजित पवारांनी घेतलेल्या जलसंपदा बैठकीत मुळशी धरणातून पाणी देण्यास टाटाची मंजुरी। धरणाची उंची 1 मीटरनं वाढवल्यानंतर पुणेकरांना पाणी मिळणार। नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतर झालेले मजूर पुन्हा जिल्ह्यात परतायला सुरुवात। मजूर जिल्ह्यात परत असल्यानं शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे। नंदुरबारमध्ये जल मिशन योजनांसाठी आता 890 कोटी रुपये निधी मंजूर झालाय। ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक कामं अर्धवट अवस्थेत। धुळे जिल्ह्यात पाण्याअभावी फुलकोबीवर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांचं 2 ते 2.5 लाखांचं नुकसान।
उकई धरणातून आता नंदुरबार जिल्ह्याला पाणी मिळणार आहे. डॅमचे बॅकवॉटर उचलण्यासाठी 16 लिफ्टची निर्मिती होणार. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाच्या खुलाशानंतर आता भावामध्ये घसरण झालेली आहे. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 400 रुपयांची घसरण. नाशिकच्या लासलगावात कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना एकवटल्या. तातडीनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. पुन्हा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडलेत. सरासरी भावात क्विंटल मागे 450 रुपयांची झाली घसरण. संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत निर्यात खुली करण्याची मागणी. लातूरच्या खंडापूरमधील रस्त्यासाठी गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. बांधकाम विभागाकडे गावकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांसह महिलांचा मुख्याधिकारी दालनात मोर्चा. अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा, शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. लातूरच्या निलंगा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार आणि उपनिरीक्षकांमध्ये हाणामारी. गुन्हा दाखल न करता लोकांना तात्काळ ठेवण्यावरून वाद. उल्हासनगरमध्ये भुयारी गटाराच्या अर्धवट कामाविरोधात प्रहार जनशक्तीचं अनोखं आंदोलन. रस्त्यावरच वृद्ध व्यक्तीला व्हेंटिलेटर लावून केलंय प्रतिकात्मक आंदोलन. कोल्हापूरच्या इचलकरंजीला सोळकोड योजनेतून पाणी देण्याची मागणी. आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपचं 4 दिवसांपासून आमरण उपोषण. प्रकृती खालावल्यानं दोघींवर उपचार सुरू. पुण्याच्या मंचरमध्ये शेतकरी पुत्राचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दत्ता गजाळेंचं आमरण उपोषण. बीडच्या पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक बरखास्त. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पथकाची स्थापना. तक्रारी वाढल्यानं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा निर्णय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्र सरकारकडून 25 रुपयांची वाढ. 315 रुपये प्रति क्विंटल ऐवजी 340 रुपये प्रति क्विंटल एफआरपी मिळणार. नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदी पुण्यातील डॉक्टर मनोहर चाचकरांची नियुक्ती. डॉक्टर चाचकर यांना शिक्षण क्षेत्रातील सुमारे 35 वर्षांच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. नंदुरबारमध्ये ज्वारीला 2800 रुपये प्रति क्विंटल दर, तर शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण. पुण्याच्या भोरमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती. डिजिटल चित्ररथावर चित्रफित दाखवत वाहतूक नियमांबाबत प्रबोधन. नागपूरमध्ये 15 ते 17 मार्चला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण सभा होणार. पुण्याच्या भोरमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. मंदिरात भजन कीर्तनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. धुळ्यात महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन. स्थानिक कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आता 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सव भरणार. जळगावात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा 3रा वर्धापन दिन साजरा. वर्धापन दिनी गोसेवा आणि स्वच्छता करत दिला अनोखा संदेश.